पोलिसांच्या हद्दीमध्ये अंबिका ज्वेलर्सचे जे ओनर आहेत त्याच्यावरती एक महिला आणि पुरुष त्यांच्या दुकानामध्ये आले होते आणि त्यांनी चाकूने त्यांच्यावरती हल्ला केला होता. प्रकारचा गुन्हा काल वाळू पोलीस स्टेशनला दाखल होता. त्याच्यानंतर पुढे त्याच्यामध्ये गुन्हे शाखेचं युनिट 2 आणि युनिट 4 त्याच्यामध्ये समांतर तपास करत होते आणि तपासादरम्यान तेथील घटनास्थळाचे आसपासचे CCTV फुटेजेस आणि इतर टेक्निकल अनालिसिस वरून युनिट 4 चे पोलीस निरीक्षक बडाक आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यातील आरोपी पुरुष आणि महिला यांना काल रात्री नाशिक येथून रेल्वे प्लॅटफॉर्मवरतून अटक केलेली आहे आणि त्यांनी जबरी चोरीच्या उद्देशाने सदरचा हा प्रकार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. आतापर्यंतच्या तपासामध्ये आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा उद्देश सदर दुकानामध्ये जाऊन लूटमार करण्याचाच होता, परंतु लहान मुलगा त्यांनी सोबत ठेवला होता. इतर कुठलेही मोबाईल त्यांनी सर्व बंद केले होते आणि आपण काय एकदा त्या घटनास्थळावरून पळून गेलो तर ते पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत असा त्यांचा एक गैरसमज होता. त्यांनी सर्व मोबाईल वगैरे सर्व बंद करून पुरेशी काळजी घेतलेली होती. प्राथमिक आतापर्यंतच्या झालेल्या तपासामध्ये आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार असं कळतं की हा पत्नीसह त्या दुकानामध्ये गेला. नंतर काही सोन्याचा आयटम घ्यायचा असं दुकानदाराला सांगितलं आणि तो दाखवत असताना पाणी पिण्यासाठी मागितलं आणि पाणी आणण्यासाठी ज्यावेळी ते आत गेले ज्वेलर तर त्याच्या पाठीमागे जाऊन त्यांच्यावरती चाकू हल्ला केला. हा जो आरोपी आहे हा याच्यावरती काहीतरी 3-4 लाख रुपयाचं कर्ज होतं, आर्थिक याच्यामध्ये होता आणि आपण अशा प्रकारचे काहीतरी रॉबरी किंवा हे केले तर आपल्याला आर्थिक लाभ होईल या दृष्टीने त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती दिली आहे. त्या आरोपीचा आपण रेकॉर्ड वगैरे चेक करतोय. पूर्वी त्याच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत का याची सुद्धा आपण माहिती घेतोय. आरोपी हा मूळ राहणारा जो आहे हा झाशी उत्तर प्रदेश येथील आहे आणि सोहेल खान असं त्याचं नाव आहे आणि सध्या तरी आपण रेकॉर्ड त्याचं चेक करतोय. पूर्वी आणखी काही अशा प्रकारचे गुन्हे आहेत का. पत्नीचं नाव त्याचं फिरदोस खान म्हणून. तो गावाकडे किराणा स्टोअर चालवतो छोटं एवढं. इथं पूर्वी तो कोरोनाच्या पूर्वी 14 ते 19 आपल्या इकडे राहत होता आणि ते बल्बचे होल्डर तयार करण्याच्या छोटं काम तो करायचा. नंतर कोरोनाच्या पिरियडमध्ये पूर्ण फॅमिली UP मध्ये शिफ्ट झाली. स्थळावरून चोरीला काही आयटम गेलेत का अजून त्याचा तपास चालू आहे. ते जखमी आहेत त्यांच्याकडून डिटेल आपण माहिती घेतोय आणि त्याने गुन्ह्यामध्ये जे वापरलेली गाडी आहे ते एका ठिकाणाहून त्यांनी किरायाने घेतल्याची माहिती आपल्याला आहे.